मित्रांनो नमस्कार. आज पथनाट्य दौऱ्याचा 4था दिवस आहे. खूप सारे गाव फिरून आम्ही पथनाट्य करत असतो आणि ते करत असताना खूप थकवा आलेला आहे. तरी काही हरकत नाही, आपलं कामच आहे तो. आणि सकाळ आहे. गुड मॉर्निंग. तर आपण बघू शकता की आज आपल्यासोबत ह्यांचे घरचे आहेत का नाही, उंटाचं पालन केलेत. उंट हे दोघांची हाईट बघू शकता तुम्ही. सर कसं वाटतंय तुम्हाला? पहिला दिवस आहे आमच्यासोबत आलात तर आमचे घसे विषय बसले 4-5 दिवस काम करून. बोला. माझे पण बसणारच होता. तुझे पण आता पहिला दिवस बसणार अजून तर काय रेवती मॅडम मग कसं वाटतंय? काल रात्रीचं पण पथनाट्य करून गेला. छान वाटतं. तिला रोजच छान वाटतं. काय वाटतं? छान वाटण्याशी मला पण रोजच छान वाटते. तिला कसं काय बी विचार तिला कसं काय वाटतं? वाटलं की तिला छानच वाटतं. रेवती छान कसं आहे? छान छान करते. सर श्रेयस सर अजून बोला एकदा की. काय बोलायची इच्छा आहे का? झोप झाली ना श्रेयस सर. झोप झाली नाही झोप का? झाली. कालचं शेड्यूल सांगा की तुमचं जिमचं एकदम सकाळपासूनच. सकाळी उठलो 5ला. मग निघालो उमरग्याला. उमरग्यावरून येताना नळदुर्ग किल्ला बघितला. मग 5च्या अगोदरच आलो सोलापुरात. मग 6 वाजता जिमला गेलो. जिमला जाऊन 9ला घरी गेलो. घरचे काम केलो, जेवण केलो. मग परत रूमला झोपायला आलो नाही, घरीच झोपलो. कळलं का तुम्हाला? मला कळलं. मला सगळं कळतंय. मी लय हुशार आहे. घरीच का झोपलो म्हणला ते. रणजित बॉस बोला. नवीन ड्रायव्हर संघटना नवीन सीएनजी भरायला आलेत. आणि सीएनजी भरत असताना हा ब्लॉग लवकरच व्हायरल होऊ शकतो म्हणून ते असं बोलतो. हा ब्लॉग लवकरच व्हायरल होऊ शकतो. आणि आमच्या श्रेयस. तर मित्रांनो, पथनाट्य करता मी माझ्या गावी पोचलेलो आहे. आणि हे माझं गाव आहे आणि हे माझं घर आहे गावातलं. माझे वडील, माझे काका हे सर्व या घरात राहायचे. तर तुम्ही पाहू शकता की हे अशा पद्धतीचा वाडा आहे आमच्या गावाकडे. आणि या वाड्यात बसायची व्यवस्था वगैरे खूप छान आहे. शहरात येऊन जागा कमी झाली पण इथं खूप जागा आहे आपल्याला, काय अडचण नाही. हे आमचे पूर्वज, आमचे पंजोबा, काका सगळे. आणि इथं चिवड्याची मजा घेत असताना खुद्द श्रेयश अण्णा काय रे? कोकरे. कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटतंय. पारंपरिक वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? कसं वाटतंय? या चिवड्याची एक खासियत आहे. आम्हाला इमल्या इमला म्हणते. ह्याला इमला म्हणतात काय? बरं, ते मला खूप आवडतं. खान बरं. असं जुनं घर. तुम्हाला कसं वाटतंय? थंड वाटतंय. तुम्हाला कसं? दरवाजा खूप आवडलाय. दरवाजा. मला घरी घेऊन तर हा जुना दरवाजा. किल्ल्याला असतो तसा आणि खायला पण या. अरे राजे आहे मी. बोला की हो. घोडा आहे का? तुम्ही ब्लॉग मध्ये बोलून झालो, काय अडचण आहे तुमचं? सकाळी गेम झाले आहे त्याची. आणि हे असा जुनं बांधकाम आहे. इथं कुणी राहत नसल्यामुळं सर्व काही पडत आलेलं आहे. आणि इथं आमचे आजी आजोबा हे सर्व राहत होते. आणि इथं आतमध्ये अशा पद्धतीचं घर आहे. आता इथं आमच्यापैकी कुणीच राहत नाही, तर हे सुनसान आहे सर्व. आमचे एक छोटे आजी राहतात इथं. या जागेवर बैल वगैरे बांधायचे. करत आम्ही पोचलेलो आहोत एका गावात जिथे पेढा खूप भारी मिळतो. त्या पेढ्याचा आस्वाद, माझा घसा जरा बसला आहे ओरडून पथनाट्यात, तरी सांभाळून घ्या तेवढंच. आणि त्या पेढ्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही या गावात आलेलो आहोत. तर श्रेयस आपल्याला किती किलो पेढा खायचा आहे? 2 किलो. चला पेढा खाऊ. चला उतरा. पेड्याची भट्टी. हा, त्याच्यात काय टाकता तुम्ही? त्याच्यात दूध असतं फक्त. हा आणि हे आटत आहे. जाळ लावलं ना तर आटतं. हे कमी होत जातं आणि ज्यावेळेस घट्ट होतं हा. त्यावेळेस त्यामध्ये साखर टाकली जाते त्याच्या प्रमाणात. पथनाट्य करत आपण पोहोचलेलो आहोत अक्कलकोटमध्ये. तर अक्कलकोटचं वटवृक्ष मंदिर तर सर्वांनाच माहिती आहे. पण आज आम्ही या मुलांना दाखवायला चाललो आहोत गुरुमंदिर. तर गुरुमंदिरामधल्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. ब्लॉग पाहत राहा, सगळं काही दिसेल.
तर मित्र हो, आपण गुरु मंदिरमध्ये आलेलो आहोत. तर कोरोनामध्ये इथं फरशी बदलणार होते, पण स्वामी समर्थांचे आणि लक्ष्मी या छोट्या रूपात आणि वाघाचे ठसे इथं उमटल्यामुळं इथले फरशी नाही बदलले. हे तुम्ही पाहू शकता. गुरु मंदिर हे अशा पद्धतीचं आहे. असं सुंदर असं बांधकाम आहे. असं कलरिंग वगैरे केलं आहे. तुम्ही इथे बघू शकतात की इथं असं रखाने करून ठेवले. तिथं स्वामी समर्थ महाराजांचे पाय दिसतात आपल्याला. तुम्ही बघू शकता एवढा मोठा पाय आहे इथे. स्वामींचे पुढचे उत्तराधिकारी बाळाप्पा महाराज त्यांची समज देवळीमध्ये स्वामींनी दिलेल्या ते पादुका तेव्हा चंदनाचा लेप लावला बघा. देवळी छत्री दिसते का? त्याच्या खाली स्वामींच्या मूर्तीसमोर पादुका चंदनाचं लावलं. ते स्वामींनी बाळाप्पा महाराज दिले ते बरोबर. हे त्यांचे शिष्य गंगाधर महाराज बाळाप्पा महाराजांचे त्यांची समाधी येते. आणि हे अक्कलकोटचे गजानन महाराज. लाल फोटो दिसतो बघा आतमध्ये बघा, लाल फोटो हे अक्कलकोटचे गजानन महाराज. शेगावचे नव्हे, गजानन म्हणलं की शेगावच्या लोकांना माहिती आहे. इथून शिवपुरी म्हणून आश्रम आहे 3 किलोमीटर अंतरावर. त्यांची समाधी इथं अक्कलकोटमध्येच आहे. ती अक्कलकोट रेस्टॉरंट रोडला शिवपुरी आश्रम आहे. समाधी त्यांची तिथं आहे. त्याने अग्निहोत्र सांगितलेलं आहे. सूर्यास्ताला यज्ञ केलं जातं, त्याचं प्रवर्तन गजानन महाराजांनी केलेलं आहे. म्हणून याला गुरु मंदिर बाळाप्पा महाराज बोलतात. स्वामींचं कार्य इथं. आणि हे फरशीवर जे हे पावलं आहेत बघा 2017 मध्ये उमटलेलं होतं. जेव्हा हे रिनोव्हेशन करायचं ठरलं तेव्हा हे पादुका दिसलेत 2017. इथं गोपालन केलं जातं इथं गुरु मंदिरात. तर तुम्ही बघू शकता इथं सुंदर अशा गायी आहेत. आणि हे पिल्लू इथं झोप करालेत. गुरु मंदिरमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त प्रसाद वाटप आहे. तर आम्ही इथं प्रसाद खाणार आहोत आता. आणि प्रसाद खाण्यासाठी आमचे इथे सर्व मंडळी एकदम सक्षम आहे तिथे खाण्यासाठी. तर आपण आलेलो आहोत समाधी मठमध्ये. तुम्ही पाहू शकता की आम्ही सगळे समाधी मठमध्ये आलो. आणि एकादशी असल्यामुळे खूपच गर्दी आहे इथे. आणि आमचे मित्र पहिल्यांदाच येऊन बसलेले आहेत. आणि हा ढोल वाजवतो इथे. शिव्या खाण्याआधी बंद करा. हे समाधी मठ. आपण आलेलो आहोत अक्कलकोटमधील पॅलेसला. श्रीमंत विजयराजे भोसले यांचं पॅलेस अक्कलकोटमध्ये आहे. इथे शस्त्र वगैरे काही हिस्टॉरिक गोष्टी आहेत ते पाहण्यासाठी आलं. आतमध्ये कॅमेरा नेण्यास अलाउड नाही आहे आणि ह्यांना नेण्यास अलाउड आहे म्हणून यांना घेऊन चाललो आहे. आणि अशा पद्धतीचं हे पॅलेस आहे. तर मित्रांनो, आम्ही मस्तपैकी पॅलेस बघितला आहे अक्कलकोटचा. खूप लोकांना हे माहिती आहे, माहीत नाही, मला माहीत नाही, पण खूप सुंदर पॅलेस आहे. आशिया खंडातला सगळ्यात मोठा शस्त्रसाठा असणारा एका व्यक्तीने जमा केलेला हा पॅलेस आहे. इथं खूप सारे तलवारी, ब्रिटिशकालीन बंदूक, चिलखत या सगळ्या गोष्टी आहेत. तर ही वेळात वेळ काढून आपण फिरतसुद्धा सोलापूरहून अक्कलकोटला येऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टी बघू शकतो. आणि तुम्हीसुद्धा बघा, कारण की फिरा, एन्जॉय करा. मी स्वतः करतो, ब्लॉग बघत राहा. तर मित्र हो, तुम्ही बघू शकता हे गैबाने आधी नको नको म्हणत होते. कसं वाटलं? भारी वाटलं. एक नंबर सगळ्या शस्त्रसाठा सगळ्या तलवारी बंदुका आधी नको म्हणत होता. काय वाटतंय तुला? कसं वाटतंय? छान वाटलं. पैसे मला थँक्यू म्हणा सगळेजण. गाडी घेऊन 5 दिवस झाले आणि रेवती मॅडमला गाडी शिकायचं. मॅडम, तुम्हाला गाडीतलं काय काय माहिती आहे जरा सांगतं का? हे क्लच, हे ब्रेक आणि हे एक्सेलेटर. आणि हे काय? हे राईट लेफ्ट करायचं. काय केल्यावर काय होतं श्रेयस? उजवीकडे फिरलं डावीकडे जाते, डावीकडे फिरलं उजवीकडे जाते. चला शिकवा, गाडी शिकवा.